नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मी सुनीताच किचनमधून. आज मी बनवत आहे कांजी. तर त्यासाठी रात्री राहिलेला भात, 2 मिरच्या, दही आणि पाणी हे एकत्र करून मिक्स करून 5 ते 6 तास त्यात गुड बॅक्टेरिया तयार होतात, जे की आपल्या गट हेल्थसाठी चांगले असतात. पचनशक्ती सुधारते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढते. चांगले स्टार्च जे की गुड स्टार्च तयार होतात ते आपल्या पोटाला चांगले असतात. हे मिश्रण छान फुगून आलं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. तसंच ते मिक्स होण्यासाठी चांगलं स्मॅशरने स्मॅश करून त्याच्यात गरजेनुसार पाणी व दही घालायचे. तुम्हाला आंबट आवडत असेल तर दही जास्त घातलं तरी चालेल. आणि हे चांगलं मिक्स करून खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. साठी आपण घेतोय 2 मोठ्या लाल मिरच्या, 5-7 लसणाच्या पाकळ्या, 5-7 कढीपत्त्याची पानं. तसेच ही फोडणी तुपात द्यायची आहे आणि कांदा आपण फोडणीत नाही वापरणार आहे, तसाच टाकणार आहोत. फोडणीसाठी एक कडलं घेतलं, त्यात तूप तापवून घेतलं, त्यात मोहरी घातली, चांगली तडतडू दिली आणि मग लसूण घालून ठेचलेला लसूण चांगला गुलाबी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे. त्यातच मग 5-6 कढीपत्त्याची पानं आपण ज्या 2 मिरच्या घेतल्या होत्या ते मोडून त्यात टाकायचेत. मग मिक्स केलेल्या दह्यामध्ये कांदा घालून त्याच्यावरती ही फोडणी टाकायची. आहा, काय सुंदर दिसते आणि ह्या फोडणीची टेस्ट खूप छान लागते. ही कांजी सकाळी नाश्त्यासाठी खायची व नंतर काही न खाता 2 तास कांजीला आपलं काम करू द्यायचं. आपली पचनक्रिया सुधारते. तसेच आपला हा खूप हलका फुलका पोटभरीचा, उन्हाळ्यासाठी चांगला, पोटाला थंडावा देणारा हेल्दी नाश्त्यासाठीचा ऑप्शन आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन. बाय बाय. गुड डे.